बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने एकंदरीत परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। मी सध्या दादर येथील समुद्र किनारपट्टीहून हा जो आहे तो आढावा घेतो आणि पुन्हा एकदा मुंबईत पावसाने जी आहे ती सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। ढगाळ असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर मुंबई, ठाणे आणि पालघर आणि आजूबाजूच्या भागाला जो आहे तो अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मुंबईला आज रेड अलर्ट जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा सांगितलेलं आहे की नागरिकांनी सतर्क राहावे, गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये असं सुद्धा आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे। खरं तर रात्रीपासूनच पावसाची रिमझिम ही मुंबईत आणि मुंबईच्या उपनगरात सुरू होती। ठाणे भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि आता सकाळपासून मुंबईत सुद्धा पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळू लागलेल्या आहेत। संपूर्ण दादर समुद्र किनारपट्टीवर ढगाळ असं वातावरण आहे। त्यामुळे महानगरपालिकेने जसं आवाहन केले तसंच नागरिकांना सांगण्यात येत आहे की जर गरज असेल तरच बाहेर पडा, कारण की आज मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।